टीमपैकी एक फॅक्टर आपण बघितला तर मग चिरमाई स्पोर्ट्स टीमला घेऊन गेले पुढे. त्यांच्या समवेत आता मॅच या टीम मधून जिंकेल जीव. चला, दोन बॅटर्स आलेले आहेत आणि या दोन बॅटर्स मध्ये आपण चर्चा करूया. दिनेश आणि विजय. बॉलिंग ट्रॅक वर आपण बघू शकतोय दक्ष, यंग रायझिंग प्लेयर, अपकमिंग स्टार खेळाडू, लिटिल स्टार म्हणू शकतो आपण त्याला दक्ष. आणि लिटिल स्टार मात्र आपण बघितला तर चमकला आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते, नियंत्रणामध्ये गोलंदाजी होती त्यांची. बघा आता समीकरण आहे एक क्लॅश ऑफ द टायटल मध्ये. पहिला चेंडू सरळ बॅटच्या साईने उडवलाय समोरच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा धक्का. साई एकता फादरवाडी टीमला मॅन इन फॉर्म. अगदी आपण पाहिलं विजय बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन डकचा शिकार आणि तंबूच्या आशयाला पाठवलंय. बघा मी उल्लेख केला होता ना की लिटिल स्टार दक्ष चमकेल आणि चमकला. बघा प्रत्यक्षात आज विकेट मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये येताना आपल्याला बघायला मिळालेत. आणि इथे देखील पहिल्याच बॉलवर विकेट. दयानंद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी आता हे पाहावं लागेल. पुढचा चेंडू पाहतोय आपण. सरळ बॅटच्या सहाय्याने अगदी आपण पाहिला ड्राईव्ह केला गेला होता. दया याच्या माध्यमातून गॅप शोधण्याचा प्रयत्न, दुसरा प्रयत्न होतोय. सहज आता मात्र बघितलं रिस्क नाही घेतला. कारण की जिथे पहिल्या बॉलवर मोठा रिस्क घेतला होता विजयने आणि तो मागत पडला. त्यानंतर दया आलेत आणि त्यांनी थोडस सेन्सिबल क्रिकेट दर्शवला गेला. तीन ओव्हर मध्ये फलकावर धावा हा एक उद्देश आहे, परंतु किती लगावल्या जातील. कारण की मागच्या मॅच मध्ये आपण पहिला 32 डिफेंड केल्या होत्या. जे 30 प्लस धावा जाण्याचा प्रयत्न असेल. अगदी आपण बघितलं तरी ते बघा फॅन्स फॉलोवर्स असतील कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स मात्र नक्कीच आहेत की आता आकाश रिपट आहेत का आज खेळायला. हो, त्यांच्यासाठी नक्कीच कमेंट आलेली आहे. आणि आकाश रिपट आहेत आज खेळायला. शेवटच्या मॅच मध्ये देखील ते मिळतील. अगदी आपण बघितलं तर मग आमचा जो चॅट बॉक्स ओपन आहे आणि तिथे देखील आहेत. म्हणजे बघा फॅन फॉलोवर्स आहेत खेळाडूंचे. आकाश देखील फॅन्स आहेत ते भरपूर. आपण बघितलं क्रिकेट खेळतात. महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील त्यांनी क्रिकेट खेळला गेलाय. फुलटा चेंडू फ्लिकचा फटका. ओ या वेळेला काय झालंय, झेल आला होता फलंदाजाला. तिकडे माहिती नव्हतं की हा फटका घातक ठरू शकतो माझ्यासाठी, परंतु घात न होता मात्र आपण पाहिला तर हा चौकार आला आणि 4 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. मला वाटते डीजे सोनं आहेत आता. हवेत खेळलाय जोखीम आहे फटका, रिस्की शॉट आणि हा रिस्क पाहायला मिळाला. विवेकने मात्र चुकी नाही केली आहे. कॅच पकडला गेला एक चांगल्या क्वालिटीचा आणि चांगला खंदा फलंदाज केला जातोय. बाद दुसरा धक्का. अगदी आपण पाहिलं साईकता फादरवाडी टीमला धाव फळकावर धाव संख्या 7 असताना विकेटचं बटन गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लागल्या टीम साठी देखील शुभेच्छा येताना पाहायला मिळतात.
धनेश जी जाधव यांच्या माध्यमातून बेस्ट ऑफ द लक देखील शुभेच्छा दिल्यात नागली टीमला खास करून. कमलाकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. कोणता संघ आज प्रभाव दर्शवत आहे? 7 धावा आलेल्या आहेत. लिटिल स्टार दक्ष जबरदस्त आपण पाहूया तर गोलंदाजीचा प्रत्यय पाहिला पण नियंत्रण आहे पूर्णपणे म्हणजेच नुसतं नियंत्रण असंच मिळवता येत नाहीये कारण की त्याच्यासाठी ना भरपूर सराव करावा लागतो. बघा एक चेंडू फेकण्यासाठी ना जी मेहनत घ्यावी लागते ना हे त्या खेळाडूलाच माहिती असतं की किती सराव करावा लागतो कारण की त्याच चेंडूवर एखादा जर चांगला फटका पडला ना की काय होत आहे तो किती सराव आहे हे दिसून आले. रिदम रिदम भरपूर महत्वपूर्ण आहे. जर गोलंदाजीमध्ये तुम्ही रिदम प्राप्त करू शकत नाही तोपर्यंत तुमचा चेंडू हा चांगल्या टप्प्यावर आणि त्या चांगल्या नियंत्रणामध्ये पडू शकत नाहीये. रिदम चुकला गेला पुन्हा एकदा आपल्या रनअप मध्ये येतात. लॉंग रनअप आहे आणि भरपूर प्रभाव दर्शवणार येणाऱ्या काळामध्ये हा लिटिल स्टार दक्ष हे दिसून येत आहे. गतीने चेंडू हाताळलाय. हाईट फॅक्टर मात्र इथे महत्वपूर्ण ठरलाय. दुसऱ्या बाजूने मात्र आपण पाहिलं एक धाव चोरटी मात्र इथे चोरली आहे. एका धावेने संघाचं टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. संघाची टोटल पोहोचली गेली आहे 8 या आकड्यावर. बघा 8 धावा झाल्या आणि जवळजवळ ओव्हर देखील फिनिश होताना पाहायला मिळतं म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये 8 आणि जिथेच आपण बघितलं ना तर ही धीमी स्लो सुरुवात पाहायला मिळाली. बघा मागच्या मॅच मध्ये देखील अशीच काही सुरुवात मिळाली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगला खेळ करत त्या सुरुवातीला वेग दिला होता. आता या वेळेला म्हणजे 8 ला सुरुवातीला म्हणजेच दुसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा तेच करायचं परंतु केलं जाईल का कशा प्रकारचं मात्र क्रिकेट दर्शवलं जाईल साहित्य फादरवाडी टीमच्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहूया जाऊया. डीजे ऑपरेटर महेंद्र पवारकडे गाणं आणि पुन्हा मॅच मध्ये येऊया. तर मग साहित्य फादरवाडी टीम साठी देखील शुभेच्छा आल्यात राजेंद्र जन्नाटे यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर पानखंड टीम आज नाहीये परंतु उद्याला दोन्ही टीम्स आहेत. उद्या तुम्ही अवश्य या चॅनलवर भेट द्या. VTSCA प्रेक्षक भरपूर जोडले जात आहेत आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. सध्या तरी आपण बघितलं की मग बॅटच्या साईने धावा लेग बायच्या स्वरूपात आहेत. लेग बायच्या स्वरूपात आणि धावा अगदी आपण बघितलं तर मग टीमच्या टोटल मध्ये जाईल एकच 9. मुकेशजी वळवी जे आमचे अंपायर पॅनल आहेत त्यामध्ये एक चांगले अंपायर्स त्यांनी देखील नागली टीमला शुभेच्छा दिल्यात. यावेळेला मिस टायमिंग शॉट आहे हवेत. हो नियंत्रण नव्हतं तिथे गोलंदाज मेघनाथचा. बघा ज्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं ना लगभग दुसऱ्या मॅच मध्ये मला वाटतं की भरपूर चांगली गोलंदाजी विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती मेघनाथ यांच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय त्यांनी आजच्या दिवसामध्ये आणि तो विश्वास दर्शवला गेलाय. 11च्या घरामध्ये धावफलक फुलटॉस ऑन साइडला मात्र पूर्णपणे बॉडी रोल करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षणाचा दर्जा खराब करून चालवायचं नाहीये. संजय होते ती इथे. बघा साहित्य फादरवाडी टीम जर त्यांची ताकद आपण बघितली तर मग बॉलिंग आहे बघा आणि हे क्षेत्ररक्षणामध्ये दर्जाचं उदाहरण आहे. खराब दर्जा पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा लगेचच धावा कन्वर्ट केल्या जातात. जिथे 1 होऊ शकलं तिथे 2 आणि जिथे 2 तिथे 3 म्हणजे हे असतं मोमेंटम. आणि बघितलं आपण तर 3 धावा धावफलक 3 ने पुढे सरकला 14 या आकड्यावर. 2 बॅटर्स आहेत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहिले तर दयानंद आणि कमलाकर. कमलाकर यांना आपण बघितलं तर हिटिंग त्यांची काबिलियत आहे ताकद आहे आणि ओळख आहे. उडवलाय फटका स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे वाट बघितले तर वाट लागेल आणि तेच पाहायला मिळाले की चेंडूने पकडले वाट बाउंड्री लाईनच्या बाहेरची मिळेल हा चौकार 4 धावा.
आपटून टाकण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं इथे तर यशस्वी झालं. तर थोडासा विचार होता की गोलंदाजाच्या मनामध्ये काहीतरी वेगळं करूया या वेळेला, कारण की या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या, धावफलकाचा आलेख वाढला गेला, त्यामुळेच धावफलक 18 मध्ये आहे. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 5. एक अंतिमचा चेंडू आहे. म्हणजे मोमेंटमला आपण बघितलं की त्यांनी पुढे शिफ्ट केलंय 8 पासून. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, दूरची लाईन होती इथे, हार्डलेन वर पिचिंग झाला चेंडू, बॅकफुटला वेट केलं होतं चेंडूला, फक्त सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता, तो अपयशी राहिला. डॉट, षटक संपलं गेलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा फलकावर पाहतो. म्हणजे सरासरी आपण पाहिली तर 9ची आहे. ही 9ची सरासरी आहे ना, आता हा विचार असा होईल की या 9च्या सरासरीला आपण पुढे घेऊन जाऊया. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 8 आल्या होत्या, इथे आपण बघितलं थोड्याशा धावा आल्यात, परंतु नक्कीच आपण बघतो मोमेंटम कॅरी केला जाईल की नाही, काय केलं जाईल, कशा प्रकारचे खेळ केला जातो आणि कशा प्रकारे आपण बघितलं तर या मॅच मध्ये मग बोलबाला कोणाचा राहते, कारण की बॅटिंग करणारी टीम देखील विचार करेल की येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता आपण एक निश्चय, एक निर्धार आणि अटॅकिंग क्रिकेट खेळूया. परंतु दुसऱ्या बाजूने बॉलिंग मध्ये नजर टाकूया, तर बॉलिंग मध्ये असतील आता बॉलिंग ट्रॅकवर रोहित अतकरी नावाचे गोलंदाज, एक चांगले गोलंदाज आहेत रोहित सुद्धा. त्यांच्याकडे देखील आपण बघितलं तर ॲबिलिटी भरपूर चांगली आहे, किफायती गोलंदाजी त्यांची ओळख आहे आणि खास मध्ये डेट स्पेशलिस्ट आहेत. अपील केली आहे, पहिला बॉल पंचांनी पकडली आहे आणि गॉड बाइंड द विकेट, आणि विकेट मात्र मिळवले, सफलता मात्र मिळवले आणि जीत परितीच अंदाजामध्ये आपण पाहिले आपली ओळख आहे, झलक आहे दर्शवले रोहितने आणि पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन केले. गॉड, विकेटचं पतन. रंग रंग ये माझी मग मग ये, हरी हरी ये माझी मुंगारी ये, रंग रंग ये माझी मग मग ये, हरी हरी ये माझी मुंगारी ये, दर्पणाचा आहे तू ये नाग पोयरे, ये नाग पोयरे दर्पणाचा आहे, दर्पणाचा आहे तू ये नाग पोयरे, ये नाग पोयरे दर्पणाचा. कमलाकर कडून अपेक्षा होत्या त्यांना या मॅच मध्ये, परंतु त्या भंग केल्या. जास्त मोठी पारी मात्र त्यांना पेश करता आली नाहीये. महेश मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आले. दिनेश विजय बाद झाल्यानंतर आपण बघितलं जबाबदारी स्वीकारली होती, परंतु अजून दयानंद यांना देखील आपण पाहतोय. हवेत फटका, ओ विकेट किपरच्या माध्यमातून चुकी. सोपा होता, भरपूर सोपा होता. म्हणजेच आपण बघितला ना, जितका म्हणू शकतो तितका सोपा होता आणि तो कॅच सुटला जातोय. टीमची टोटल मात्र 19च्या घरामध्ये पोहोचले. रोहितने आतापर्यंत गोलंदाजी केली. पहिला जिथे आपण बघितलं तर मग विकेट, त्यानंतर दुसऱ्यावर देखील विकेट मिळाली असते, परंतु कॅच सुटला. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, उंची जास्त, लिटिल स्टार खाली. ओ यावेळेला दक्ष कॅरी करू शकले नाहीये. विवेक आहेत तिथे, चेंडू पर्यंत पोहोचले, पकडल्या चेंडूला, फेकला, जाईल का जाईल का जाईल का, तर नाही नाही नाही. आणि काय घडलंय, धावा चोरल्या. तो इथे भरपूर काहीतरी घडतंय. कॅच आला होता, कॅच कॅरी केला होता, पकडला नाहीये, परंतु नक्कीच जवळ 4 धावा चोरल्या गेल्या. बघा, जिथे कॅच पकडायला हवा तिथे 4 मिळाल्या, चौकार मिळाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. नशिबाच्या 4 धावा आहेत आणि मूल्यवान 4 धावा आहेत, कारण की या धावा तुम्हाला नंतर चेस करायच्या आहेत आणि या 4 धावांचं महत्व बघा. 1 धावेला नक्कीच आपण बघितलं तर 2 धावेला 3 धावेला 4 धावेला नक्कीच, म्हणजे असं कन्वर्ट करावं लागेल तुम्हाला. आणि मूल्यवान धावा आहेत त्या वाचवायला हव्या होत्या, परंतु नाहीये, कॅचेस सुटल्या आहेत आणि त्यामुळे नुकसान होत आहे संघाचं, हे देखील पाहायला मिळाले आपल्याला. आपण टाकलेला प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने प्रस्थान करतोय. धावा मिळतील 2. संघाची टोटल मात्र पोहोचली या 2ने 25. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 4. 2 अंतिमचे चेंडू आहेत आणि या 2 चेंडूवर किती धावा येतात ते देखील पाहूया आपण. रोहित आपण बघा, पहिल्या बॉलवरनं त्याने विकेट, दुसऱ्या बॉलवर एक संधी प्राप्त केली होती, तर त्यानंतर अगदी आपण पाहू शकतोय की कुठेतरी थोडासा जे मिसफिल्डचं उदाहरण पाहायला मिळालं, ते थोडे नाराज दिसले. आता ही लाईन बघितली आपण तर फक्त
आणि फक्त निरीक्षण केलं, पंचांनी बाकीचं काम मात्र पूर्ण केलं. वेट अँड वॉचची भूमिका केली बॅटरने आणि पंचांनी सांगितलं की हा वाईट आहे आणि त्यामुळेच इथे एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्रा आणि टीमच्या टोटल मध्ये वाढ 26 स्पेशल 26 असं म्हणू शकते. आता फलकावर समोर उडवलाय, आवाज चांगला आलाय परंतु फटका तितका पॉवरफुल नव्हता. तेच कारण की कॅच पकडलाय. सफलता जाईल खात्यामध्ये रोहित अख्तरीच्या. त्यांना मिळेल या ओव्हर मध्ये या स्पेल मध्ये दुसरी विकेट. कॉन पांडे जी का बेटा हूँ, चुमा चिपक के लेता हूँ। अरे पांडे जी का बेटा हूँ, चुमा चिपक के लेता हूँ। बघा ज्याप्रमाणे ना कमेंट बॉक्स मध्ये कमेंट येतात, मला वाटतं अशाच प्रकारे आमचे डीजे ऑपरेटर गाणं ऐकवत आहेत. आता सध्या तरी भोजपुरी गाण्याची सध्या डिमांड आहे. नवीन आलेले बॅटर आपण बघितलं विशाल फटका खेचलाय अगदी 30 यार्डच्या घेऱ्याजवळ. दुसरी धाव सोडण्याचा प्रयत्न 1 2 3 4 5 खेळाडू जवळ आले होते. आता काय तर नाही आहे तिथे काय करायचं तुम्हाला तर नाही होणार तुमच्या मनासारखं. बघा एखादी धाव घ्यायची असेल ना, तुम्हाला कंप्लीट करायची असेल तर तुम्हाला ना दोन्ही स्ट्राईकने खेळाडूंना नक्कीच स्ट्राईक सोडावी लागेल. 2 या दोन्ही टीमची टोटल अगदी आपण बघितली आहे ना 28 आणि 29चं टार्गेट जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाच्या समोर ठेवलं गेलंय. सध्या आपण बघितलं तर मग 29 धावा लक्ष आहे. तर या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, कशा प्रकारचा खेळ मात्र पाहायला मिळेल. बघा आजच्या दिवसामध्ये ना ज्याप्रमाणे क्रिकेट खेळला गेलंय, नक्कीच ज्याप्रमाणे आज लो गटातील संघ आणि त्या लो गटातील संघांच्या माध्यमातून आपण बघितलं तितकं चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. परंतु बघूया आपण की येणारा दिवस तो म्हणजेच उद्याचा दिवस. उद्याचा दिवस म्हणजेच मंगळवारचा दिवस आणि मंगळवारच्या दिवसातला जर शेड्यूल आपण बघितलं ना तर मग मंगळवारच्या दिवसातलं शेड्यूल काय आहे आणि कोणत्या टीम आहेत. तर पहिली मॅच मंगळवारचा दिवस शेड्यूल दिनांक 16 12 25. पहिली मॅच श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा ए. दुसरी मॅच आपण पाहणार आहोत पानखंडा स्पोर्ट्स ए विरुद्ध आझाद वसई. त्यानंतर मग फर्स्ट राऊंडचा जो मॅच आपण पुढचा पाहणार आहोत आई गावदेवी गोखिवरे विरुद्ध आई जीवदानी बोलिन्स. त्याचनंतर आपण पाहणार आहोत त्याच्यानंतरचा मॅच एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा विरुद्ध साई कृपा राजावली. म्हणजेच दोन्ही बाजूने यंग ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर NCC नायगाव म्हणजे संकेत तलेकर अँड टीम आणि त्याच्या समोर वीरा 11 धानीव म्हणजेच विश्वनाथ जाधव यांचा संघ. आणि शेवटचा मॅच असेल पानखंडा बी विरुद्ध ओमसागर ब्राह्मणगाव. नक्कीच उद्याच्या दिवसातलं हे शेड्यूल आहे. उद्याच्या दिवसातले हे मॅचेस आहेत. उद्याच्या दिवसामध्ये आहेत ना नक्कीच हे मॅचेस अपडेट तुम्हाला लाईव्हला देखील मिळतील. परंतु सध्या आपण चर्चा करूया ब्रेकची. ब्रेक मध्ये जाऊया का, कारण की त्याचं देखील कारण आहे ब्रेक मध्ये का गेलोय, कशासाठी गेलोय आणि ते देखील तुम्हाला सांगेन. तत्पूर्वी चला ऐकूया गाणं. ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे छम 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 छम. शांताबाई 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 रोपाची खान दिसती छान लाखाचं छान नगरी सवान तीन कमान माहिती चक्रा टिका नाकरा इकडून तिकडं माहिती चक्रा चक्रा नकुरा 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 चक्रा. शांताबाई 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 अगं शांताबाई. नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये निलेशजी आरज यांची रिक्वेस्ट होती की शांताबाईचं गाणं आम्हाला ऐकवा, त्यांनी ऐकवलंय. आता आपण जाऊया की डिस्कशन करूया.
ब्रेकमध्ये गेलो त्याचं कारण होतं कारण की संध्याकाळचं सत्र थोडीशी चायवर स्वस्ती मीठ आहे आणि चायची वेळ होती टी टाइम होता आणि नक्कीच पंचांना देखील तो टी मात्र पोचवला जाईल परंतु त्या चाय मध्ये पण एक जी मजा आहे ना ती जादू आहे ती चक्कर आहे ती चक्कर जादू मजा काय आहे ती ना नेहमीच बाबूशाह म्हणतात ये चाय किया जिसमें शक्कर नहीं और वो क्रिकेट किया उसमें टक्कर नहीं है डेफिनेटली आता टक्कर वाला मुकाबला प्रेक्षकांना बघायला मिळू शकत आहे चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये 29 धावांचं लक्ष आहे लक्षाचा पाठला करायचं एका बाजूने फलंदाज एका बाजूने गोलंदाज एका बाजूने नागली टीम दुसऱ्या बाजूने फादरवाडी टीम कोण जिंकते हा सामना लेट्स प्ले लाईव्ह ऍक्शनच्या दिशेने जाऊया पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन मनगटी फटका खेळला जातोय लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय धाव मात्र एक मिळेल एक पेक्षा नाही दुसरी काही मिळणार नाहीये मग थोडस वेट केलं होतं चेंडूला बॅकफुटला खेळलं आणि आपली स्किल आहे ना ती दर्शवली गेली की आपण फक्त मोठे फटके नाही तर आपल्या स्किलच्या सहाय्याने सिंगल डबल कन्वर्ट करू शकतोय ही क्षमता आहे असं खेळाडू आपण बघितलं तर मग रोहितने दर्शवलं गेलं जय समर सरळ बॅटच्या साईने चांगला फटका धावून दिला शॉट आहे फिल्डर आहे तिथे थोडीशी धडपड झाली होती परंतु चेंडूला पकडला अखेरीस 2 धावा 29 लक्ष आहे 18 मध्ये 29 हे बघा तितका जास्त नाहीये मोठं देखील नाहीये पण अगदी आपण बघितलं ना तर हे लक्ष कठीण होताना वेळ नाही लागणार जर चांगली गोलंदाजी झाली तर उडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो यावेळेला विजय यांचा बॉल होता हवेत 1 2 3 मात्र स्वतः आले होते 3 खेळाडू आले होते 1 2 3 बघा आता विचार करतात काय झालं पकडायला हवा होता ना का पकडला नाही आता चर्चा करून फायदा नाही झालं ते झालं गंगेला मिळालं चला आता मॅचच्या दिशेने जाऊया तर किती धावा घेतल्या तिथे आपण बघितलं तर 2 धावा आणि या षटकामध्ये चेंडू फेकून झाले 3 हे मोमेंटम बघा तुम्ही कशा प्रकारे बनवू शकताय आणि बिघडू शकताय मॅच जिंकायची आहे ना तर मोमेंटमला पकडा आणि मॅचला बनवा टॉस होता जय नक्की त्यांच्यासाठी मेजबानी होती यावेळी डायरेक्ट हिट होऊ शकतोय डायरेक्ट हिट यानी सुपर हिट ठरू शकतोय आत्मविश्वास आहे त्या खेळाडूला की डायरेक्ट हिट झालाय परंतु डायरेक्ट हिट झालाय की सुपर हिट झालाय की मग काम फिट झालंय ते काहीतरी बघूया आपण जाऊया तिसऱ्या अंपरकडे तिसऱ्या अंपायर्स आहेत आणि इथे आपण बघितलं ना तर श्वास अडकलेला आहे श्वास अडकल्यानंतर कसं होते माहिती आहे नक्की धक 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 असं होते आता तसंच चालू आहे काहीतरी परंतु तिसऱ्या अंपायर निरीक्षण करतायत डॉक्टर कसे नक्कीच दवाखान्यात गेल्यानंतर आपण बघितलं ऑपरेशन थिएटर मध्ये देखील सिरियसली असतात तसे आता आमचे अंपायर देखील सिरियसली आहेत आणि तिथे देखील टेन्शनचं वातावरण आहे तसं मैदानाच्या आतमध्ये टेन्शनचं वातावरण आहे परंतु टेन्शन घेऊ नका टेन्शन फ्री राहा सध्या तरी आपण बघितलं सध्या टेक्नॉलॉजी आहे भरपूर आणि भरपूर टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे त्यामुळेच आपण बघितलं की हे जे चित्र आहे ना सगळं क्लिअर करायचं दूधलं चित्र आहे ते क्लिअर करायचं म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी साफ सुत्र आता काय आहे कसं आहे ते नक्कीच निरीक्षण करतायत
ऑनफिल्ड अंपायर जयेंद्रजी वाघे, आता तुमची आम्हाला मदत लागेल, कारण की इथे ना भरपूर क्लोज हा डिसिजन आहे. चित्र धुंदलं साफ मात्र होताना पाहायला मिळालं. स्वतः अंपायरची मदत, स्वतः निरीक्षण केलं आणि आत्ता क्लिअर झालंय, आउट. नक्कीच आपण बघितलं की डायरेक्ट हिट झाला होता. अगदी आपण बघितलं की एक चांगला बॅटर्स जिथे आपण पाहिलं जय, नक्कीच थोडासा नाराज मनाने जावं लागतंय, कारण की जिथे या अशा सिच्युएशन मध्ये काय असतं ना की कोणत्याही संघाला नक्कीच बेनिफिट मिळालं पाहिजे, कारण की कोणत्याही डिसिजन आपण बघितलं ना की एकाकी घेतला जात नाहीये, कारण की सगळ्या गोष्टी पाहिल्या जात आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींना पाहिलं, निरीक्षण केलं, व्यवस्थित रीड केल्याच्या नंतर मात्र आपण बघितला ऑनफिल्ड अंपायरची देखील मदत घेतलीये आणि मग नंतर डिसिजन मात्र पोहोचवला गेला. नाराज मनाने मध्ये जरूर जाताना पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल फलकावर जर नजर टाकली आपण ना तर सध्या आहेत 5 धावा, 29 लक्ष आहे, म्हणजेच काय तर अजून सुद्धा 24 धावा हव्या आहेत. राहुलची बॅट डेफिनेटली चालली तर धावा चेस अगदी इझी होतील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, अपील केली होती, फेटाळली गेली, लेग बायचा इशारा, लेग मिस करणारा चेंडू होता. आता टेक्नॉलॉजी जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहू शकतो जी आता टेक्नॉलॉजी अवगत केलेली आहे, कारण की LBW साठी देखील आपण जर बघितलं ना तर मग जी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय, सध्या तरी आपल्याकडे नाही आहे परंतु लवकरच देखील ती टेक्नॉलॉजी मात्र आपल्याकडे लागू केली जाईल. आणि मग LPW देखील आपण बघितलं, त्याच्यासाठी ते चित्र देखील यस शेवटचा चेंडू आहे. खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न, एकच फटका मात्र जो एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय की अक्रॉस द लाईन. मग सुनील गावस्कर सरांनी जेव्हा सांगितलं तर तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर जर यशस्वी व्हायचं असेल ना तर सर्वप्रथम तुम्ही सरळ बॅटच्या साईडने शॉट सिलेक्शन करायला शिका. तुम्ही सरळ बॅटने जर खेळायला शिकला ना तर मग तुम्हाला कोणतेही फटके आहेत ना ते आरामात खेळता येतील, परंतु सरळ बॅट ही सगळ्यात मात्र महत्वपूर्ण गोष्ट असते, मात्र ती इथे दिसली नाहीये आणि त्याचाच फरक दिसून आला की 2 आडव्या बॅटच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच तिथे यशस्वी झाला नाहीये. षटक कंप्लीट झालं पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 29 धावांचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहिलं तर फलकावर आलेल्या फक्त आणि फक्त 6 धावा. 29 लक्ष, म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. बघा वेळ बदलली आहे परंतु त्या वेळेला तुम्ही बदलू शकता, म्हणून तर म्हणतात ना की दिवस नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनात जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो, कारण की किस्मत बदलेल ना बदलेल, वेळ मात्र नक्की बदलते. राहुलच्या बॅट मधून हा मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातोय,
पटकन उडवलाय आणि हा चेंडू सरळ निघून चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धावांसाठी A1 क्वालिटी बिग ब्रँडेड सह्याद्री ट्रॉफी मधला हा दर्जेदार षटकार. समोरला मात्र आपण पाहिलं कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे तिथे समोर टाकलेला चेंडू होता. बॅकलिप भरपूर चांगली आहे, पॉवर जनरेट करतात ते खेळाडू आणि त्याचा फायदा मिळाला. 2 धावा इथे मिळतील. 2 चेंडू मध्ये 8 धावा आल्यात आणि त्यामुळेच इथे असं आहे की म्हणजे दुसऱ्या ओव्हर मध्ये आहे ना तो चेस आहे ना थोडा सोपा करायचा आहे. राहुल स्ट्राईक जास्त त्यांच्याकडे राहील तोपर्यंत आपण पाहतोय ना की मग आई जीवदानी नागले टीम या मॅच मध्ये फ्रंट फुटवर पूर्णपणे येण्याचा प्रयत्न करेल. फुलटॉस पुन्हा एकदा मेजवानी दिली आहे, स्वीकारली आहे. चेंडूला केले स्वान स्वान स्वान, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार आणि पुन्हा एकदा राहुलच्या बॅट मधून हा दुसरा धमाका, हा आलाय दुसरा षटकार. आता तरी जेव्हा मला पावशील का, झाला पंचायती गावशील का. आता तरी जेव्हा मला पावशील का, झाला पंचायती गावशील का. डीजे नक्कीच आपण बघितलं तर जिथे गाड्यामध्ये नजर टाकली तर देवाची, परंतु धावफलक 20 आणि जिंकण्यासाठी तर गरज आहे 9 धाब्यांची. 9 रन्स, 9 मध्ये 9. 2 मोठे फटके आणि चित्रच पूर्णपणे पलटून टाकलं. म्हणून तर म्हणतायत ना की तकदीर बदली तस्वीर बदली बदला है ये पिक्चर और मौके पे लगा दिया राहुल ने शानदार बड़ा वाला देखना और लाजवाब सिक्सर. पुन्हा एकदा आपण बघितलं आपल्या स्टाईलिश अंदाजामध्ये काउकाणूर क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. मात्र पायाच्या सहाय्याने विजयांचा प्रयत्न चेंडूला अडवण्याचे, मात्र चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तत्पूर्वी धावा मात्र घेतल्या जातात. पैकी थोडीशी आपण बघितली तर मग खराब आली आहे. धावा मात्र 2 मिळाल्या. या दोन्ही टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल मात्र पोहोचली इथून 22 या आकड्यावर. 7 धाव्यांची गरज आणि चेंडू शिल्लक 8-7. बघा इक्वेशन पूर्णपणे राहुलने बदललंय. मॅचला एक तर्फा आता करण्याचा प्रयत्न त्यांचा. उलटा आज पुन्हा एकदा आम्ही टायमिंग शॉट पाहतोय. खाली क्षेत्रामध्ये फिल्डर होते तिथे, परंतु तिथे आपण बघितले फिल्डर काय तर स्टॅच्यू बनून राहिले होते, त्यांना चेंडू दिसलाच नाही. त्यामुळे ते देखील काय करतील, कारण की सूर्यदेव नारायणचा नक्कीच प्रकाश त्यांच्या विरोधात होता, त्याच्यामुळे त्यांना चेंडू निरीक्षण करणं तितकं सोपं झालं नाहीये. आणि अगदी आपण बघितलं तर मग धावा 2 मिळाल्या. दोन्ही टीमची टोटल मात्र वाढली गेली, पोहोचली गेली आहे 24च्या घरामध्ये, म्हणजे 5 धावा हव्या आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, विजय आहे तिथे. चेंडूला पकडले गेले त्यांच्या माध्यमातून, फेकला जाईल 2 धावा सहज सोप्या पद्धतीने पूर्ण केल्या जातात. या रनचेस मध्ये आता मात्र आपण पाहिलं तर पुढे आलेला संघ पाहायला मिळतो आहे जीवदानी नागले, कारण की या 2ने जिथे 25 वरून उडी घेतली नक्कीच पुढे ती उडी पोहोचली गेली अगदी नक्की 24 वरून उडी घेतली, कारण की तिथून 26 वर पोहोचले, म्हणजे याचाच अर्थ काय की 3 हव्यात. सायकता फादरवाडी टीम आता विचारात पडली की नागली टीमने मोमेंटम आमच्यापासून खेचून घेतला, परंतु 3 धावा, या 3 धावा आहेत ना आता नागले टीम साठी सोप्या दिसत आहेत. परंतु सायकता फादरवाडी टीम काय चर्चा करेल काय 3 धावांसाठी? चर्चा तिथे करूया, आपण चर्चा करूया सध्या आपण आमच्या डीजेची गाणं ऐकूया, त्यानंतर येऊया मग मॅच मध्ये. कमांड डिझाईन फोटो काढ माझा, फोटो काढ दिस मी दिस माझा, फोटो काढ, फोटो काढ माझा, फोटो काढ कोणा दिस मी दिस माझा, फोटो काढ. जाऊ काय शेतावर हिरवे रानावर. जे बघा नक्कीच अगदी आपण जर विचार करायचा झालं ना तर मग विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघाच्या माध्यमातून देखील आई देवी चषक
जो मागच्या वर्षी झाला होता देखील या वर्षी देखील होणार आहे आणि ते ठिकाण मात्र यावेळेला बदललंय. जे खोपरेपाड्यात होतं मात्र यावेळेला या मैदानावर होणार आहे. एक ओ इथे काय घडलंय, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, इझी घेतला आणि क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतील रोहित, ज्यांना आपण पाहिलं सलामीला आलेले खेळाडू, पण त्यांच्या माध्यमातून या अंतिमच्या क्षणाला उभं राहणं गरजेची बाब होती, धाव घेणं गरजेचं होतं. क्लीन बोल्ड झालेत, पण ही विकेट कदाचित मुवमेंट देऊन जाते की काय, अगदी आपण पाहिलं साईकता पात्रवाडी टीमला. खिला तेरी याद में जागो रात भर बाजीगर हूँ हमने बाजीगर सबसे अलग सबसे असली कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखे मुट्ठी में हर जादू कर रहा है बाजीगर हमने बाजीगर सबसे अलग सबसे असली कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी. बघा अगदी आपण बघितलं ना तर विजयदीप स्पोर्ट्स कोपरेपाडा आयोजित आई महामाई देवी चषक याच मैदानावर होणार आहे. गुरुवार दिनांक 1, शनिवार दिनांक 3 आणि रविवार दिनांक 4 या स्पर्धेचा कालावधी आहे. प्रथम पारितोषिक आपण बघितलं तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची नियमावली आहे तर तुम्हाला देखील माहिती आहे, परंतु चेतनजी पडवले असतील, राकेशजी गोवारी, अविनाजी ठाकरे यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ना अखंड महासंग्राम आहे तो चालू आहे. हा बॉल पाहिला आपण तर आलाय डॉट. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅकचं नक्कीच संकेत दिलेत बॉलरने. आपण पाहिलं तर कमलाकर आपण बघितलं तर पहिले 2 म्हणजे पहिल्यावर जिथे आपण पाहिलं विकेट, दुसऱ्यावर आलाय डॉट, आता येणारी 4 मध्ये 3. बघा मॅच मध्ये आपण बघितलं ना आता पिक्चर आहे ना तो टफ होत आहे, सामना टफ होत आहे. नवीन बॅटर आलेत विवेक. हो नशीब बॅटचा स्पर्श करून चेंडू चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा तिथे मिळाल्यात आणि आता मी तर म्हणेन की नशीब बॅट लागली, कारण की नक्कीच मला वाटतं की वाईट देखील मिळाले असतं. मग बॅट नसती लागली तरी आता काय एका धावेची गरज आहे. चला आमच्या टॉसबॉक्सच्या दिशेने मंद पावलाने आपण देखील प्रगती करा. टीम असेल चिन्मय स्पोर्ट्स कासारवडली, कॅप्टन रोहित असतील. बघा येणारा APL आहे ना, APL मध्ये जे खेळाडू परफॉर्मन्स करतात म्हणजेच प्रत्येक टीम मध्ये असतील आजच्या दिवसामध्ये जे या स्पर्धेमध्ये खास करून मग लिटिल स्टार दक्ष इम्प्रेस केलाय, त्यांची देखील गोलंदाजी लक्षवेधी राहील, त्यांच्यावर देखील APL मध्ये नजर असू शकते. हवे चेंडू खेळलाय, पाहावं लागेल धोका, ओ धोका मोका आणि दिला धोका. 1 2 3 कॅच आला होता, पकडण्याचा प्रयत्न होता, ड्रॉप झाला. तिसरा प्रयत्न, धाव मात्र अगदी आपण पाहिले तर कंप्लीट केली आहे आणि हा मात्र विजय मिळवला गेलाय. म्हणू शकते का हा विजय निसट्टा होता की काय, आणि नक्कीच आपण पाहू शकतोय की हा विजय मिळवला गेलाय. अंत भला तर सब भला, आणि तेच मात्र आपण म्हणू शकताय. कॉंग्रॅच्युलेशन नागले टीम. फादरवाडी टीमचे कॅप्टन असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच आहे तो पुरस्कार देखील आम्ही प्रदान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातोय,